हा एक कष्टाळू, दररोज ते कष्टाचं काम करणारा, एक अत्यंत मनानं प्रामाणिक काम करणारा एक असा स्वच्छता दूत आहे. त्याच्या जीवनमध्ये खूप वेदना आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप त्यांना खूप बोलायचं आहे, पण बोलणार काय? आणि ते आपल्याकडनं मागतात काय? रिस्पेक्ट. फक्त रिस्पेक्ट मागतात. जेव्हा या गोष्टी काही आपल्याकडून जर चुकीचे होत असेल किंवा चांगले होत असेल ते कुठेतरी रिकॉलिंग करून देते की त्याच्या. हाय हॅलो नमस्कार, मी रुचा मुळे. रोलिंग स्कोप या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एका खास चित्रपटाच्या प्रमोशन बद्दल आपण बोलणार आहोत. त्याचं नाव आहे अवकारिका. आणि या अवकारिका चित्रपटातले कलाकार आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी दिग्दर्शक CA अरविंद भोसले, रोहित पवार आणि ह्या पूर्ण चित्रपटाचे अगदी मुख्य पात्र असणारे विराट मडके. थँक्यू सो मच. तुम्ही अगदी टी शर्टवर असं छान प्रिंट वगैरे करून आलात. अवकारिका अवकारिका सगळ्या ठिकाणी दिसतंय. पण अवकारिका म्हणजे नेमकं काय? अवकारिका हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ होतो डस्टबिन. विषय स्वच्छतेचा आहे. सिनेमा आहे, स्वच्छतेवर आहे, पर्यावरण आहे. त्याच्यामुळे तो नाव त्या रिलेटेड असणं फार गरजेचं आहे. आणि कचरा पेटी हा महत्वाचा आहे. म्हणजे कचरा घेऊन जाण्यासाठी जी पेटी लागते ती म्हणजे अवकारिका. बरं. त्यामुळे नाव साजेसन त्यासाठी एकदम बेस्ट आहे. सिनेमा त्या रिलेटेड असणं अवकारिका नाव. म्हणजे मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाणार, तरी मी मला एक्सक्लुसिव्हली हवा. विराट, तुझ्या याच्यामध्ये कशी भूमिका आहे? काय तुझा रोल आहे? कारण मी गाणं बघितलं तर गाण्यामध्ये एवढं कळलं की एका बाबाची तुझी भूमिका आहे. पण ते छान रिलेशन आहे दिसतं त्याच्यामध्ये. पण तू जास्त छान सांगू शकतोस, काय सांगशील? या फिल्म मध्ये मी सत्या नावाचं कॅरेक्टर प्ले करतोय. सत्या एक स्वच्छता दूत आहे, स्वच्छता कामगार आहे, जो रस्ता झाडतो, सगळ्या गटारी साफ करतो, आपला कचऱ्याची विल्हेवाट लावतो. आणि त्याचं एक कुटुंब आहे, त्याचं एक फॅमिलीचं एक झोन आहे. ते तुम्ही फिल्म मध्ये एक्सप्लोर करालच. आणि हा एक कष्टाळू, दररोज ते कष्टाचं काम करणारा, एक अत्यंत मनानं प्रामाणिक काम करणारा एक असा स्वच्छता दूत आहे. आणि या फिल्म मध्ये त्या सत्याच्या निमित्तानं आपण त्यांचं जग सगळं एक्सप्लोर करतो. बरोबर. मग त्यांचा दिनक्रम, त्यांच्या बरोबर होणाऱ्या गोष्टी, त्यांच्याशी जसं समाजाचं आणि त्यांचं एन्काउंटर आणि असे त्यांच्या आयुष्यात घडणारे खरे खरे प्रसंग. आणि मग त्या सगळ्या स्पिअर मध्ये, त्या जगात आपण एंटर झाल्यानंतर आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो, त्या कॅरेक्टरशी, आणि ते त्यांच्या जर्नीवरती घेऊन जातात. अत्यंत सिम्पल स्टोरी आहे. जसं आपलं नाव आता अवकारिका वाटतंय अवघड, पण त्याचा अर्थ सोपा आहे. तसंच फिल्मच्याही बाबतीत काहीच आहे. एक छान शब्द तू वापरला, स्वच्छता दूत. म्हणजे मला आवडला की युजली काही वेगळे शब्द वापरले जातात, पण हा मी म्हणेन की मी आजपासून कदाचित हा शब्द वापरायला सुरुवात करेन, स्वच्छता दूत. तू काय सांगशील? ऍक्च्युली सुरेश नावाचा कॅरेक्टर प्ले करतो, जो सफाई कर्मचारीच आहे. त्याचं काम थोडंसं वेगळं. तो नदी, नाले, आपले जे मॅनहोल्स आहेत तो क्लीन करतो. रिलेटेड टू दॅट तसला माझा कॅरेक्टर. अच्छा. पण तुम्ही हे सगळं करत असताना तिघांनी या लोकांचं आयुष्य अगदी जवळून बघितलं असेल, या सगळ्या कामगारांचं आयुष्य जवळ बघितलं असेल. जेव्हा बघितलं तेव्हा तुम्हाला काय अनुभव आले? कशा पद्धतीचे तुम्ही प्रत्येक गोष्टीतून काही वेचत गेलात असं म्हणता येईल? सिनेमा कसा असावा, आपल्याला माहिती की बऱ्याच समस्या आपल्याला दिसतात, पण काही गोष्टी असतात की आपण एवढं नाही बघत. म्हणजे आपण जस्ट ठीक आहे त्यांची लाईफ आहे, आपण एवढं डीपली जात नाही कोणत्या गोष्टी. पण जेव्हा विचार केला की हा सिनेमा केला पाहिजे, तेव्हा बऱ्याच गोष्टी आमच्या नजरेत आल्या आणि त्या आम्ही तो उतरवायचा प्रयत्न केला सिनेमामध्ये, आणि तसे आम्ही उतरवले ज्या गरजेच्या आहेत. तुमचा कसा अनुभव होता याच्यात, की तुम्ही कसं बघितलं यांचं आयुष्य? माझ्या मते सगळ्यात जास्त अभ्यास अरविंद सरांनी आणि रोहितने केलाय. ते 2-3 वर्ष हा प्रॉब्लेम डोळ्यासमोर बघत होते त्यांच्या आयुष्यात. म्हणजे मी कसा कनेक्ट झालो तिथपर्यंत थोडक्यात सांगतो तुम्हाला. आणि सर स्वतः CA आहेत पेशाने, पण त्या एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहेत. ते त्यांचं काम चालू होतं 5 वर्ष झालं, पण हा प्रॉब्लेम त्यांना पर्सनल लेवलला भेडसावत होता. तर त्यांना ते बोचत होतं बरेच वर्ष. मग त्यांनी ते कसं सांगणार समोरच्याला? आपण नुसतं तुम्ही छान वागा म्हटल्यावर कोण छान वागत नाही. तर त्याला आपल्याला काहीतरी एक दुसरं माध्यम म्हणून त्यांनी हे धरलं आणि त्यांनी उत्तमरित्या तो विषय वेचला. त्या लोकांच्या बरोबर ऍक्च्युली त्यांनी खूपच
हलक्यात सांगितलं, पण ते 2 वर्ष त्या लोकांच्यात त्यांनी घालवलेत. बापरे, त्यांच्याबरोबर 2 वर्ष. त्यांचा दररोज त्यांचे प्रॉब्लेम समजले, ते कसं टॅकल करतात त्याचा अभ्यास केला. आणि हे सगळं 2 वर्षाचा त्याचा अर्क या फिल्म मध्ये आला. त्याच्यातला सगळ्यात शेवटचा भाग मी आहे. कारण की फिल्म शूट व्हायच्या अगदी काही 2-3 आठवडे आधी, म्हणजे ऍज अन ऍक्टर मी लास्ट एंट्री झालेली आहे. बरोबर. सो मला ऍक्च्युली खूप म्हणजे दडपण होतं, कारण की खूप महत्वाचा आणि मोठा विषय आहे. आणि ते इट्स लाईक वॉकिंग ऑन अ थिन रोप, की ते इकडं तिकडं, कारण की ते लोक त्यांचं आयुष्य वेचतात इतक्या महत्वाच्या बरोबर, कामासाठी. मी त्याचं चुकीचं रिप्रेझेंटेशन करणं, मी आणखी कोणाचाही रोल करू शकतो, पण हे चुकणं मला ते खूप मला बोचत होतं. मग मी सरांच्या सगळ्या अनुभवातून त्या त्यांच्यात वावरायला आणि बोलायला सुरुवात केली. 15 दिवस त्यांच्यावर कामही केलं. आणि सरांचा जो त्यांना जे काय हवं होतं या फिल्ममध्ये, त्याचा एक त्याची समज त्यांची काय आहे ती माझ्यात उतरवायचा प्रयत्न केला या कॅरेक्टरतून. आणि त्यामुळं त्या लोकांचं जग बघायला मिळालं. खूप अत्यंत म्हणजे काय आपण म्हणतात इमॅजिन त्याला? करू शकत नाही, खरं या नाही, पलीकडे नाही. असतं. आणि एकाच म्हणजे आपण म्हणतो का आपण सगळ्याच्या भूतलावर राहणारे आहोत, हो. पण प्रत्येकाचं जर आयुष्य बघितलं तर एक वेगवेगळ्या सगळ्यात अँगलला अवघड काम गेलेलं आहे आहे. हे. सगळ्यात अवघड काम आहे. आजकाल जरा जास्तच वाढत चाललेली लोकवस्ती, औद्योगिकरण, शहरीकरण, त्यानुसार वाढत चाललेला कचरा. त्या कचऱ्याचं योग्य नियोजन, योग्य विल्हेवाट हाच एक पर्याय आहे बरं का. कचरा म्हणलं की सफाई आली, आणि सफाई म्हणलं की आला सफाई कामगार. सो त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट वाढला खरंय. मला. म्हणजे काय म्हणतात, आपला एक दृष्टिकोनच वेगळा होत जातो. तीच मजा आहे फिल्म या प्रोसेसची. दरवेळेला तुम्हाला एक वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो माणूस म्हणून. पण ह्याच फिल्म मध्ये मॅक्सिमम गोष्टी शिकलोय असं म्हणायला काय हरकत नाही. तू काय सांगशील? गेल्या 5 वर्षापासून आम्ही या फिल्मवर स्टडी करतोय. बऱ्याचशा गोष्टी झाल्यात आणि बरेचसे इम्प्लिमेंट केले. सफाई कर्मचाऱ्यांसोबत राहावं लागलं, त्यांचं जीवन जवळून पाहिलंय आम्ही गेल्या 5 वर्ष स्टोरी तर हे मध्ये होतोच, पण त्याच्यानंतरही आम्ही त्यांना जाऊन भेटतो, रोज कनेक्ट होतो. आम्ही दररोज सकाळी जाऊन त्यांना भेटतो. गेल्या 7-8 महिन्यांपासून आम्ही दररोज जातो, सफाई कर्मचाऱ्यांना भेटतो. त्यांची जे वेदना आहेत, ते वेदना खूप आहेत, खूप वेगवेगळ्या, त्यांच्या खूप समोरी जावं लागतं, त्यांना खूप गोष्टींसमोरी जावं लागतं. आणि त्यांना त्यांच्याबद्दल कोण विचार करतं? त्यांना लोक कचरावाला म्हणतात. ऍक्च्युअल मध्ये आपण कचरेवाला आहोत, आपण कचरा करतो. दे आर वॉरियर्स. एक वॉरियर तिथे बॉर्डरवर आहे आणि सेकंड वॉरियर ते आपल्या आरोग्याची काळजी करतात. खरं. लोक विसरतात आहेत. लोकांना खरंच काही वेळेस त्याचा विसर पडू शकतो. मगाशी तू म्हणालास की सर सीए आहेत, तर सीए सोडून अचानक लेखन करावं, दिग्दर्शन करावं असं का वाटलं तुम्हाला? मी सीए सोडलेलं नाही. ते प्रॅक्टिसिंग सीए आहे आणि सक्सेसफुल सीए आहे ते. नाही म्हणजे ते करता करता ही गोष्ट का करायची? माझं ऑफिस चालू आहे, आताही माझा स्टाफ बसलेला आहे. म्हणजे लोकांचा असा गैरसमज होईल की आता नाही, आता फुलफ्लेज या फील्डमध्ये तर असं नाही, अजून एका बाजूला हे चालू आहे. म्हणजे सीए जो माझ्यासाठी प्रोफेशन आहे, आणि दॅट इज माय प्रोफेशन, फायनल प्रोफेशन. या ज्या गोष्टी आहेत या पॅशन म्हणून घेतल्यात आणि डेफिनेटली चांगलं मांडण्याचा विषय होतो. काय होतं की एक असतं की आपल्याला काय अचीव्ह करायचंय, प्रोफेशनली म्हणा, ब्रेड अँड बटर म्हणा, आपण म्हणतो की आयुष्यात काहीतरी बरोबर. तेच झालेलं आहे. इथे वळण्याचा विषय की हॉबीज एक प्रकार छंद पण म्हणू शकतो, पण त्याचा कधी कधी गोष्टी नाही का पुढे सरकत जातात. जे आपल्याला येतंय ते आपण मांडू शकतो का त्याच्यामुळं त्याच्यात मी जास्त म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो जसा वेळ मिळेल तसा वेळ काढला. आणि ती पण सोपी प्रोसेस नव्हती. जवळ 15 वर्ष झाली या गोष्टी. म्हणजे आता कुठेतरी हा विषय पुढे येतो की एक सिनेमा येतात, 1 ऑगस्टला तर रिलीज होतो. तुम्ही प्रयत्न केला असं मी म्हणणार नाही, तुम्ही 1000% ते केलेले. आता ते लोकांच्या प्रतिक्रियांमार्फत तुम्हाला 1000% मिळणारही आहे. मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की हा चित्रपट करत असताना तुम्ही म्हणालात की तुम्ही स्वच्छता दूतांसोबत बऱ्याच वेळा काम केलं किंवा तुम्ही त्यांचं आयुष्य जवळून बघितलं. जेव्हा तुम्ही शूट करत होतात
तेव्हा असा कुठला मोमेंट होता की आता हा प्रचंड एक इमोशनल ट्रॉमा म्हणा किंवा हे इमोशनल काहीतरी आता बॅकग्राऊंड सगळं आहे, आता खूप रडू येतंय आणि पुढचा सीन करताच येत नाही, सुचतच नाही काय करायचं, असं कधी तुम्हाला दोघांना झालं का ड्युरिंग शूट? इमोशनल होण्यापेक्षा आय वॉज लॉट ऑफ टाइम स्टंड. कारण की ज्या एन्व्हायरमेंट मध्ये जिथं जे काम करतात लोक आणि ज्या लेवलला गोष्टी असायला पाहिजे त्या बेसिक गोष्टी पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी मिळत नाहीयेत आणि त्याला हीन दर्जाचं काम समजलं जातं समाजात. हे बघितल्यानंतर आणि जिथं ऍक्च्युली काम करायला जातात त्या जागेवर गेल्यानंतर स्टंड होतो, नम व्हायचं मला. म्हणजे भावुक होऊन करणार काय, त्याच्याच पुढची स्टेप सरांनी ही फिल्म म्हणून केली की ऍटलिस्ट आपण ह्याच्यावरती बोलूया, त्यांची एक बाजू मांडूया, हा मुद्दा पुढे सरकवूया. तुम्ही करणार काय? नाहीतर तुम्ही दुसरी गोष्ट काय करू शकता, तुम्ही दररोज स्वतःचा कचरा किंवा स्वतःच्या घरचा कचरा चांगला मॅनेज करू शकता. ह्या दोन गोष्टी बेसिक इथून सुरुवात होते, मग आपण जग चेंज करायला जाऊ शकतो नंतर. सो त्याच प्रोग्रेशन मध्ये ही एक पाऊल टाकलंय. सो ह्या चर्चा झालेल्या आणि वाईट ह्याचं वाटायचं की तसा रिस्पेक्ट किंवा तसा त्यांना मोबदला मिळत नाही. म्हणजे पैसे मिळतील, कदाचित पैसे मिळतील, पण जी वागणूक आहे, ज्या प्रकारे लोक त्याच्याकडे बघतात, तो दृष्टिकोन जो आहे तो फार घाण आहे. आणि तिथं ते करायला गेल्यावरच कळते. आपण लांबनं नाही दगड मारू शकत ह्या विषयावर, तुम्हाला तिथं गेल्यावरतीच कळतं. आणि ते ह्या फिल्ममुळं मी आयुष्यात तिथं गेलो नसतो. तिथं ही एक जागा आहे की जिथं मी कधीच गेलो नसतो, तर त्या डोंगराच्या वरती उभा केला होता आणि जिथे कचरा पूर्णपणे टाकला जातो आणि दोन्ही साईडनी डोंगर आहे, कचऱ्याचा डोंगर आहे, जिथे मी 15 मिनिटं, मी तर 5 मिनिटं पण थांबू शकत नाही, 5 मिनिटं थांबू शकणार नाही. तुम्हाला फ्युम्स वगैरे येत असतात, फ्युम्स येत असतात, केमिकल रिॲक्शन होत असतात वेगवेगळ्या शेजारी पाजारी. त्या ठिकाणी 70-80 लोकांची टीम गेलेली. येस, लोक स्वित्झर्लंडच्या डोंगरात जातात, आम्हाला मोशी मधल्या या डोंगरात घेऊन गेलेले. डिफिकल्ट होता, बट जोक्स अपार्ट, इट इज हॉरिफिक. व्हेरी 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 डिफिकल्ट टू डू सच टाईप ऑफ कॅरेक्टर. आणि त्यांचे जीवन जवळून पाहिल्यावर इतकं कळतं की त्यांच्या जीवनमध्ये खूप वेदना आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना खूप बोलायचं आहे, पण बोलणार काय? आणि ते आपल्याकडनं मागतात काय? रिस्पेक्ट, फक्त रिस्पेक्ट मागतात. घुसमट आहे बरी, खूप घुसमट आहे. प्रत्येकाला असते काही, पण ह्या अनफॉर्च्युनेटली या प्रोफेशनला जास्त आहे. म्हणजे त्यांचं मी काय अनेकांनी असं नोटीस केलं असेल, आपण त्यांना म्हणायला की दादा इथून जाण्याऐवजी आपण इथून करूयात का, प्लीज एवढं कराल का, तरी ते इतके ऑनेस्टली काही जण रिॲक्ट होतात की हो ठीक आहे, तुम्ही जा इकडून. तर हा बेसिक रिस्पेक्ट खरंच अपेक्षित असतो, म्हणजे हा माणूस म्हणून माणसाने द्यावा इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा. आता हा चित्रपट करत असताना तुम्ही अनेक गोष्टी शिकला असाल, पण तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे की जी प्रामुख्याने लक्षात राहिली की आणि आयुष्यभरासाठी लक्षात राहिली की आता मी हे करणारच, ही मी यांच्याकडून शिकलोय, हे मला इम्प्लिमेंट करायचं, अशी कोणती गोष्ट आहे? फर्स्ट ऑफ ऑल, ह्या फिल्म करत असताना पहिले तर माझ्यामध्ये पेशन्स इम्प्लिमेंट झाले आणि स्वच्छता ही आपल्यापासून सुरुवात व्हायला, बरोबर, त्याचं महत्व आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. इतकं चांगलं काम करून सुद्धा त्यांना कुठेतरी समाजामध्ये व्हॅल्यू नाही. आणि आता कचरा कोण करतं? मनुष्यच करतं. पशु प्राणी कचरा करतात का? ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? आपली रिस्पॉन्सिबिलिटी. आपण आपलं सराउंडिंग स्वच्छ ठेवलं पाहिजे. मी ओला सुका कचरा कटाक्षाने टाकायला शिकलो. मी अशा अनेक गोष्टी शिकलोय. त्यातली पहिली गोष्ट ती आहे, घरात स्त्रिया बऱ्याच 99% करत होत्या, 1% मीच घाण करत होतो, ती मी माझी कमी केली त्या दिवसापासून. मी ते टाकतो. त्यानंतर ई वेस्टचा कचरा आता वेगळा टाकायला लागलो. आमच्या सोसायटीमध्ये ते एक वेगळं तिथं हे करायला, हे आमचं डिस्कशन मध्ये झालंय या फिल्मच्या प्रोसेसमध्ये. मी पर्सनल आयुष्यातले बदल सांगतो तुम्हाला. तो ई कचरा वेगळा टाकायसाठी एक प्रोव्हिजन केलं गेलं. आता तो तिसरी आली. दुसरी गोष्ट, रस्त्यावरती कुठलाही रॅपर टाकत नाही, म्हणजे ते खिशात ठेवलं जातं. आणि वेस्ट काही होत असेल, एस्पेशली खायच्या आपण ज्या कन्झ्युम करतो त्या गोष्टी, तर आधी पण मी करतच नव्हतो, आता तर अजिबात करत नाही. म्हणजे हे माझ्यात पर्सनल बदल ह्या जर्नीमध्ये झाले. येस,
आणि ऑफकोर्स स्वच्छता दूत जे आहेत आपले त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट वाढलाय. म्हणजे हे बोलायपुरतं नाही, मी Correct. जेन्युअनली ते जर नसतील तर आपलं फार अवघड आहे. खूप अवघड आहे. हा. आणि जर तू म्हणालास ना की अगदी ओला आणि सुका कचरा हो. ही खूप बेसिक गोष्ट आहे, खूप ठिकाणी होत इथून नाही. सुरुवात आहे. इथून आपल्याला सुरुवात करावी काहीही सगळ्यांनी. मोठं करायची गरज नाही. पहिला स्वतः म्हणजे आपण हे सेल्फ रिफ्लेक्ट जर करायला सुरुवात केली तर इथंच येते ते शेवटी. हाताला सवय लावणे ती इकडची तिकडची इतकी सोपी आहे गोष्ट, ती मला ह्याच्यातनं 100% म्हणजे कळाली असं म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. तर तुम्ही काय सांगता? तुम्हाला विचारण्यापेक्षा मला वाटतं तुमच्याकडे लिस्ट असणार आहे की काय काय आहे, कारण एवढे 5 वर्ष तुम्ही एका चित्रपटासाठी कष्ट घेतले आहेत. Actually मी सांगायला गेलो ना तर लोकांना ते खोटं वाटतं, लोकांना खरं वाटणार नाही. हा सिनेमा असा आहे ना, इट्स नॉट बिलीव्ह की एखादा सिग्नल जरी तोडला म्हटलं ना तर सिनेमाला हे म्हणजे सिनेमा इट्स लाईक गॉड सारखं काम चाललंय सध्या. तसे म्हणजे तो मला काही गोष्टी करूनच देत नाही. ओके, म्हणजे मी जर आज आता कचऱ्याचा विषय हा तर खूपच म्हणजे माझ्यासाठी तो होऊन गेला की आता मी हे करणार नाही आणि करतही नाही ते. म्हणजे कधी चुकीची गोष्ट देखील करायची नाहीये हे फार जास्त पडले. म्हणजे मी बऱ्याच आता पर्सनल लाईफ मध्ये या बऱ्याच आता सामाजिक याच्यात वगैरे खूप शांतपणे वागणे, कोणाला न ओरडणे, बऱ्याच आपण म्हणतो की आपण म्हणतो की पर्सनल चेंजेस खूप आलेले तिथं. त्यामुळे कोणाशी उद्धटपणे न बोलणे, रिस्पेक्ट एव्हरीवन. कारण नाही का हा सिनेमा नुसता असा नाही की घडलाय बनवलाय वगैरे, ह्याच्यात काही इमोशन जपलेले आहेत. आणि अवकाळी सेल्फ असे की तो बऱ्याच गोष्टी आमच्याकडे करून घेतो. कारण याला ना ह्या सिनेमाला महत्वाची गोष्ट लागली ती म्हणजे निष्ठा. चालते आणि दररोज होते आणि घडते. आणि जेव्हा या गोष्टी काही आपल्याकडून जर चुकीचे होत असेल किंवा चांगले होत असेल ते कुठेतरी रिकॉलिंग करून देते की दॅट इज रॉंग. म्हणजे तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त करण्याचं काम या चित्रपटामार्फत होतं असं म्हणायला हरकत नाही. पूर्णपणे चेंज. कारण आपण एकदम अशा ठिकाणी गेलो की ही गोष्ट आता स्वच्छता म्हणतो, आता कचरा आहे साफ करतोय, मग तो साफ झाला की एकदम क्लीन दिसतं. सेम तो कचरा आपल्या मनात काढले की एकदम क्लीन दिसणार आपण माणूस म्हणून. अगदी 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 बरोबर. हा, मग ते चेंजेस आहेत ना हे खूप महत्वाचे आहेत. आणि ते अवकारिकाने शिकवलं मला की डेफिनेट ही प्रोसेस आहे. फॉर एक्झाम्पल एकदमच नाही आली की त्या प्रोसेसमध्ये इव्हन आधी तसं करावं लागतं. म्हणजे एखादा जर समोरनं गाडी चालली कोण काहीतरी बोलते तर खूप काम नाही घ्यावं लागतं. आता पुण्यातले इथपर्यंत येऊन आपल्याला माहिती की किती पेशन्स जातात. जसं रोहित म्हटलं की पेशन्स शिकलो. आम्ही तर खूपच शिकलो कारण हा चित्रपट पहिलाच असल्यामुळे तर आम्हाला बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागतंय. पण वी आर रेडी फॉर दॅट आणि पेशन्स तर. म्हणजे मला वाटतं की तुम्ही जसं म्हणालात की काहीतरी शिकलात, मला वाटतं तसं प्रत्येक जण आता शिकणार आहे जेव्हा मूव्ही बघतील. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. म्हणजे चित्रपट उत्तम झाला असणारच आहे, लोकांचा प्रतिसाद उत्तम मिळेलच. आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करेन की अवकारिका हा 1 ऑगस्टला चित्रपट आपल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आवर्जून आपण सगळेजण मिळून चित्रपट बघूया आणि आपल्या आजूबाजूला जे कोणी स्वच्छता दूत आहेत ना, खरंच त्यांना आजपासून रिस्पेक्ट देऊया. धन्यवाद. थँक्यू.